ही रेसिपी आहे ना, ही रेसिपी माझ्या आईची आहे। मी पहिल्यांदा माझ्या आईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आता बऱ्याच जणाला ही रेसिपी माहीत असेल किंवा माहिती नसेल, तर ही रेसिपी ना बनवण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात। नक्की ट्राय करा आणि खूप कमी तेलामध्ये ही बनवून रेसिपी तयार होते आणि खूप चमचमीत होते। एकदा खाल्ली ना तुम्ही पुन्हा पुन्हा बनवसाल। खरंच एकदा नक्की ट्राय करा। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा। इथं 1 वाटी भरून तुरीची डाळ घेतली आहे। जर तुम्हाला तुरीची डाळ जास्त चालत नसेल तर अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी प्लेन मुगाची डाळ असं मेजरमेंट घेऊ शकता। पण तुरीच्या डाळीचे जर बनवसाल ना तर खूप मस्त लागते। तर ही आता आपण डाळ कुकरमध्येच करणार आहोत। तर पहिल्यांदा कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आणि कुकरमध्येच आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। जास्त भांडे पण पडत नाहीत, फक्त आपल्याला कुकरचाच वापर करून ही रेसिपी बनवायची आहे। तर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जास्त चोळत बसायचं नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। तर 2 ते 3 वेळेस मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे, बघू शकता। 1 वाटी डाळसाठी आपल्याला 5 वाटी साधं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला तेल पण टाकायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण न लावता आपल्याला असंच हे कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि डाळ छान आपल्याला उकळून घ्यायची आहे। आता बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। आता हे फेस तुम्ही बघू शकता ना, हे फेस आपल्याला पूर्ण डाळीवरचा काढून घ्यायचा आहे। एकतर डाळीची चव पण बिघडते आणि ह्या फेसमुळं ना शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त वाढते। त्याच्यामुळं सांधे वगैरे दुखू शकतात। म्हणून कधी पण जेव्हा दाल फ्राय वगैरे करत असाल ना, डाळ उकळून घ्यायची आणि पूर्ण असा फेस काढून घ्यायचा आहे। ही टीप लक्षात ठेवा। तर बघू शकता पूर्ण आपण डाळीवरचा फेस काढलेला आहे, एवढा फेस निघाला आहे। आता हे फेस आपल्याला फेकून द्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आपण 4 शिट्ट्या, 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत। तोपर्यंत आपल्याला इंद्रायणी तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतला आहे। जर तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ जर भेटत नसेल किंवा नसेल तुमच्याकडे, कोणताही तांदूळ घ्या तुमच्या आवडीप्रमाणे, पण नवीन तांदूळ घ्यायचा। नवीन तांदूळ असला ना थोडासा चिकट होतो, जुन्या तांदूळ असतो ना ते जरा जास्तच मोकळा होतो। कधी पण ही रेसिपीसाठी नवीन तांदळाचा वापर करायचा, खूप मस्त रेसिपी होते। आता इंद्रायणी तांदूळ मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2-3 वेळेस। इंद्रायणी तांदळाचा खूप मस्त फ्लेवर येते आणि खूप छान भरडा बनून तयार होतो। तर आमच्या इकडे त्याला भरडा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा मला। आता हे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। फक्त रगडून हातावर धुवायचं नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। या पद्धतीने धुवून घ्यायचं आहे, बघू शकता। 2 ते 3 वेळेस तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे। आता हे तांदूळ आपल्याला डाळ शिजेपर्यंत छान भिजत ठेवायचे आहेत। 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती, 1 वाटीच आपल्याला तांदूळ पण घ्यायचे आहेत। आता हे साईडला ठेवून देऊयात। आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। लसूण मस्त अद्रकचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। लसूण कधी पण या रेसिपीसाठी छान वाटूनच वापरायचं आहे, म्हणजे रेसिपी खूप मस्त बनवून तयार होते। तर छान आपण वाटून घेऊया। खरं सांगू ना, ही रेसिपी पावसाळ्यातच खाल्ली जाते, खूप मस्त लागते। मस्त असं पाऊस पडू लागला की ही रेसिपी संध्याकाळच्या टायमाला करायची, खूप मस्त बनवून तयार होते। तर मस्त असं आमच्याकडे पाऊस पडत होता आणि मस्त असा पावसात भिजलेला कढीपत्ता मी आणला आहे। फ्रेश कढीपत्ता वापरायचा, खूप मस्त फ्लेवर येते। कोणत्याही रेसिपीसाठी तुम्ही जेव्हा कढीपत्ता वापरसाल ना, कढीपत्ता कधी पण ना थोडासा कापून घ्यायचा, म्हणजे खूप छान फ्लेवर येते कोणत्याही रेसिपीला। आता कढीपत्ता आपण छान 2 भाग करून घेतले आहेत किंवा कापून घेतला आहे। डाळ पण आपली छान शिजलेली आहे, तर थोडंसं हाटून घेऊया, पळीनेच हाटून घ्यायचं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ना, ते तांदूळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पूर्ण तांदळाचं पाणी निथळून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 वाटी पाणी टाकायचं आहे। 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर त्याच्यासाठी 4 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। पुन्हा 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। बघू शकता 4 शिट्ट्या केल्यावर आपलं मस्त तांदूळ आणि डाळ छान शिजलेली आहे। एकदा मिक्स करून घेऊया। आता इथे जास्त हाटत बसायची गरज नाही आहे, कारण 4 शिट्ट्यामध्ये तांदूळ पण मस्त शिजलेले आहेत आणि डाळ तर पहिली शिजलेली होती आणि आता तांदूळसुद्धा खूप छान शिजलेला आहे, बघू शकता। हे साईडला ठेवून देऊया, फोडणीची तयारी करूया। झाकून ठेवून द्यायचं आहे, वाफ गेली नाही पाहिजे। तर 2 चमचे इथं तेल घेतलं आहे। तेल छान कडकडीत गरम केलं आहे। अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, लसूण वाटून घेतला होता ना, ते लसूण पण टाकायचं आहे। आता याच्यामध्ये बेडगी मिरची टाकायची आहे। जर बेडगी मिरची नसेल तर तुम्ही लवंगी मिरचीसुद्धा टाकू शकता, तेही नसेल तर हिरवी
हिरवी मिरची एखादी टाकू शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। कढीपत्ता पण टाकला आहे। आता ही कडकडीत फोडणी याच्यामध्ये टाकायचं आहे। थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे वास कढीपत्त्याचा किंवा फोडणीचा वास गेला नाही पाहिजे। फक्त 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। 5 ते 10 मिनिटांनंतर छान याला मिक्स करून घेऊया। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर बघू शकता मस्त असा खमंग वास येत आहे। खरंच एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी खरंच खूप सोपी आहे। तुम्ही जेव्हा बनवसाल ना तुमच्या घरच्यांना खरंच खूप जास्त आवडेल आणि पावसात खाण्यासाठी खूप मस्त रेसिपी आहे। तर प्लेटमध्ये आता सर्व करूया आणि मस्त असं गरमागरम तूप टाकायचं याच्यावर आणि गरमागरम सर्व करायचं। खूप मस्त लागते। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके बाय।